नमस्कार. श्रीरंगदादा आणि मी बरीच वर्षापूर्वीचे मित्र. श्रीरंगदादाचा या महिन्यामध्ये 2 दिवसामध्ये पुढचे वाढदिवस आहे. श्रीरंगदादांना जी साहित्य कलाकृती निर्माण केलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि श्रोता आहे. हिंदी गाणी मराठीमध्ये आणून त्याच्यावरती अनेक उत्तम संगीत संस्कार करून ते श्रोत्यांना ऐकवण्यासाठी उपलब्ध करून देणे असं मोठं काम श्रीरंगदादांनी केलेलं आहे. या कामामध्ये त्याच्यामध्ये असणारी साहित्यावरची श्रद्धा, भक्ती आणि शब्दावरती असणारं प्रचंड प्रेम तुम्हाला अनुभवायला मिळेल. कुठेतरी दूर ज्यावेळी संध्याकाळी दिवस मावळायला लागेल त्यावेळी कवीची काय परिस्थिती होईल हे हिंदीमध्ये मांडलं गेलं आहे. श्रीरंगदादांना त्याच्यावरती संस्कार करून ते मराठीमध्ये आणलेलं आहे. श्रीरंगदादाच्या कविता म्हणजे एक ऐकण्याचा मोठा विषय होता. श्रीरंगदादांना गीत रामायण ही अशाच पद्धतीनं मराठीमधून हिंदीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्यावेळी श्रीरंगदादा माझ्याकडे सातारला आला होता त्यावेळी त्यांना राजवाड्यावरती मला अनेक गाणी, गीत रामायणामधले अनेक कवनं ही हिंदीमध्ये कशा पद्धतीने करता येतील असं उत्तम प्रकारचं त्यानं एक सादरीकरण मला करून दाखवलेलं होतं. श्रीरंगदादाला आवाजाची उत्तम देणगी लाभलेली होती. श्रीरंगदादामध्ये असणारे गुण हे शब्दांच्या पलीकडचे आहेत. एक मोठा साहित्यिक आणि आमचा लाडका मार्गदर्शक असं दोन्ही जबाबदाऱ्या त्याच्यावरती होत्या. त्याचा वाढदिवस म्हणजे चैतन्याचं एक वेगळं कारण होतं. श्रीरंगदादा दुर्दैवानं आपल्यामध्ये नाही, त्याला देवानं बोलवून घेतलं. पण श्रीरंगदादानं केलेलं साहित्यामध्ये काम, श्रीरंगदादाच्या कविता, श्रीरंगदादाची कवनं, श्रीरंगदादाची गीतं हे सगळं प्रेरणादायक आहे. मराठी गाणी, हिंदीची मराठी गाणी तुम्ही ऐकाल तर तुम्हाला एक वेगळी स्फूर्ती मिळेल, चैतन्य मिळेल असा मी तुम्हाला विश्वास देतो.